स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आमदार सुहास बाबर यांच्यावरील टीकेनंतर सोनियाताई बाबर यांच्याशी खास बातचीत. वटपौर्णिमेदिनी विरोधकांना चपराक, पहा काय म्हणाल्या. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUवाडी प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजना ही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. प्रवेश सुरू 2026-27. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. संपर्क करा. आज खरं तर वटपौर्णिमा सण, जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी हा सण साजरा केला जातो. आता जर बघितलं तर खानापूर तालुक्यातील अनेक गावात या ठिकाणी महिलांमध्ये उत्साह आहे. वटपौर्णिमेचा सण या ठिकाणी महिला या वडाच्या झाडाला पूजून साजऱ्या करतात. आज जर बघितलं तर महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या ठिकाणी जर बघितलं तर आपल्यासोबत आमदार सुहास बाबर यांच्या पत्नी सोनियाताई बाबर देखील आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी मनोभावी पूजा केलेली आहे. ताई, आज खरं तर आनंदाचा दिवस आहे. महिला सगळ्या नटून थटून आलेल्या आहेत. काय सांगाल? नमस्कार. प्रथमतः आईसाहेबांनी भाऊंला स्मरण करून सर्व महिलांना मी वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. खरं सांगायला गेलं तर हिंदू संस्कृतीत वडाच्या झाडाला फार महत्त्व आहे. त्याची कारणं बरीच आहेत. लोक ग्लोबलायझेशन, सेव्ह अर्थ, सेव्ह ट्रीज, पृथ्वी वाचवा, झाडे वाचवा हा मेसेज आत्ता जरी देत असतील तरी पुराण कालापासून आपल्या लोकांनी खूप छान सुंदर पद्धतीनं रूढी आणि परंपरा त्या जपल्या आहेत. त्यातलाच आजचा दिवस जो आहे तो वटपौर्णिमा, ज्याला सावित्री पौर्णिमा देखील म्हटलं जातं, हा आहे. आयुर्वेदात वडाच्या झाडाला फार महत्त्व दिलं आहे. वडाच्या झाडाच्या साली असतील, पानांचा चीक असेल किंवा जी झाडाची मुळं आहेत, त्याचा आयुर्वेदात खूप चांगल्या पद्धतीनं खूप आजारांवरती उपाय केला जातो. आणि कायम लहानपणापासून मी सावित्रीची कथा ही सर्वांना माहिती आहे की यमराजाच्या तोंडातून जिनं सत्यवानाला स्वतःच्या श्रद्धेनं, निष्ठेनं तो मृत्यूच्या दारात असताना देखील तिला वढून आणलं. तर अशा सावित्री व वटपौर्णिमेला मी पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून या ठिकाणी पूजा केली जाते. आज लोकप्रतिनिधी आमदार सुहास बाबर यांनी देखील आज अनेक वृक्षांची लागवड केली, निसर्गाचा समतोल राखण्याचं काम केलं जातं आहे. काय सांगा? खरं सांगायला गेलं तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ज्यावेळेला त्यांनी न्यूज दिली त्यावेळेला त्यांनी ट्री आर्मी हा कन्सेप्ट काय आहे हा त्यांनी फार छान पद्धतीनं सगळ्यांना समजावून सांगितलं आहे. खरं सांगायला गेलं तर आज बघायला गेलं तर वातावरणात किंवा अवतीभोवतीचं जे आपलं पर्यावरण आहे त्यात इतके बदल होत चाललेत की आपण सगळ्यांनी सगळ्यात मोठा आजार जो 2020-21मध्ये आपण सगळ्यांनी फेस केला तो म्हणजे कोविडचा होता, कोरोनाचा होता. त्या काळात सगळ्यांनी पाहिलं असेल तर सगळ्यात जास्त गरज होती ती ऑक्सिजनची होती. आणि कित्येक लोकांना पैसे देऊनसुद्धा ते मिळालं नाही आणि त्याच्या बदल्यात कितीतरी लोक मृत्युमुखी पडले. जी गोष्ट आपल्याला निसर्गाने फ्री ऑफ कॉस्ट दिली, ज्याला आपल्याला काहीच मोजायचं नाही आहे, ते म्हणजे एक वृक्ष, एक झाड लावायचे आणि त्याचं कितीतरी वर्ष कितीतरी लोकांना त्याचं ऑक्सिजन त्याच्या बदल्यात मिळणार आहे. तर मला वाटते आमदार साहेबांनी जो कन्सेप्ट चालू केला आहे ट्री आर्मीचा, तो प्रत्येकाने आज महिलांनी खरं माझं वैयक्तिक मत आहे हे की वटपौर्णिमेलाच येऊन फक्त वडाची झाडाची पूजा न करता त्यांनी दारात, शेतात जिथं त्यांना सोय होईल तिथं त्यांनी एक झाड कुठलंही आंब्याचं असावं, पिंपळाचं असावं, वडाचं झाड असावं. हे झाडांची नावं मी का घेते, त्याला
कारण आहे, कारण की जी दाट सावली मिळते आणि ही झाडं जी आहेत ती 100-100 वर्ष पुढे जगणारी झाडं आहेत. तर मी प्रत्येक महिलेला आव्हान करेल की तुम्ही एक झाड आपल्या दारात, शेतात कुठेही लावा, जेणेकरून तुमची मुलं, तुमची नातवंडं हेच म्हणतील की हो, माझ्या आजीनं हे झाड लावले. आणि एक कारण मी देऊ इच्छिते, मी ह्याच आम्ही सगळे, माझ्या छोट्या सासूबाई माझ्याबरोबर आहेत, माझ्या सहकारी माझ्याबरोबर आहेत, ह्याच वडाच्या झाडाला आम्ही पूजा करायला येतो. ह्याला एक विशेष कारण आहे. ज्या वेळेला करोना आला त्यावेळेला तुम्ही बघितलं, लॉकडाऊन होता आणि कुणालाही बाहेर पडायला परवानगी नव्हती. त्यावेळेला 2020लाच आमदार साहेबांनी बरीच झाडं लावली होती. त्यातलं एक झाड होतं, वडाचं झाड होतं. त्यावेळेला आईसाहेब म्हणाले की आपलं शेत आहे, आपल्या शेतात आपलं स्वतःचं झाड आहे, तर आपण तिथं जाऊन पूजा करूयात. आणि कालांतरानं ते आपल्यात नाही आहेत, पण त्यांनी जे हे लावलं आहे ते आमच्याबरोबर आहे. तर माझ्या सगळ्याच वडाची झाडं पवित्र आहेत, मी असं नाही म्हणणार आहे, पण ह्याला नेहमी माझ्याकडनं खास विशेष स्थान राहील, कारण की हे माझ्या सासूबाईंचं प्रतीक आहे. त्याच्यामुळं आजचा दिवस खरं तर खास आहे. काय मागितलं बायांसाठी, आमदार साहेबांसाठी तुम्ही? आमदार साहेबांना चांगलं आरोग्य मिळो, दीर्घायुष्य त्यांना मिळो. याला कारण एकच आहे, असं म्हटलं जातं, चांगलं पेरलं तर चांगलं उगवतं, चांगलं बोललं तर चांगलंच मिळतं, वाईट बोललं तर वाईटच मिळतं. आणि सिस्टीममध्ये काम करत असताना जर भाऊ दूरदृष्टीचे होते, त्यांचाच हा छावा आहे आमदार साहेब. आणि मला वाटतं की सिस्टीममध्ये काम करत असताना अशी चांगली लोकं असतील, तर त्यांचं आरोग्य चांगलं असेल तर भविष्यात खूप काही गोष्टी होऊ शकतात आणि चांगली कामं आपल्या लोकांसाठी, जनतेसाठी ते करू शकतात. खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून सुहासभैया बाबर यांनी काम केलेलं आहे. मतदारसंघात ते चांगलं काम करतात, परंतु विरोधकांकडून त्यांना खालच्या पातळीची टीका केली जाते. आजच्या दिवशी म्हणजे अतिशय खालच्या पातळीची टीका केली जाते. त्यांना काय उत्तर द्याल, त्यांना काय सांगाल? मला आज वटपौर्णिमेच्या निमित्तानं मनापासून कळकळीची विनंती आहे. ज्या पद्धतीनं मी बोलले की चांगलं बोललं तर चांगलंच मिळतं, चांगलं पेरलं तर चांगलंच उगवतं, तर अशा टीका करणं त्यांच्यावरती बंद करावं. कारण की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ज्यावेळेला राजकीय असू देत, सामान्य कुटुंब असू देत, त्या कुटुंब चालत असताना त्याची अर्धांगिनी त्याला खूप साथ देत असते. आणि अर्धांगिनी जर खूप खंबीर असेल तर अशा कितीही टीका आल्या आणि काही जरी याच्यावर आलं तर त्यांची अर्धांगिनी खंबीर आहे त्या गोष्टीसाठी. आता कोणत्या पद्धतीच्या खालच्या टीका होत आहेत हे काय मला माहीत नाही, कल्पना नाही आहे, पण एवढंच सांगायचं आहे, प्रथमतः तुम्हाला सोनियाला तोंड द्यावं लागेल आणि नंतर तुम्हाला भैयासाहेबांना तोंड द्यावं लागेल. एवढंच तुमच्या माध्यमातून मी पोचवायचा प्रयत्न करते. बाबर कुटुंब आपल्या कामातूनच सर्व काही दाखवेल. टीका करणाऱ्याने टीका करत राहावं आणि आम्ही त्याचं उत्तर चोख काम करूनच देऊ, एवढीच या निमित्ताने मी बोलू शकते. आणि पुन्हा एकदा सेव्ह ट्री सेव्ह अर्थ हे मी प्रत्येक महिलेला, प्रत्येक मतदारसंघातील लोकांना आव्हान करते की वटपौर्णिमेची वाट बघू नका. आमदार साहेबांनी ज्या पद्धतीनं ट्री आर्मीचा कन्सेप्ट चालू केला आहे तो मनावर घ्यावा आणि एक झाड लावावं आणि सगळ्या सृष्टीला, आपल्या धरती मातेला त्यांनी वाचवावं, एवढंच सांगते आणि थांबते. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की ह्या होत्या आमदार सुहासभैया बाबर यांच्या पत्नी. आज खरं तर वटपौर्णिमा आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी या महिलांनी वटपौर्णिमेला येऊन या ठिकाणी पूजन केलेलं आहे. तसेच टीका करणाऱ्यांनी टीका करावी, त्यांना आम्ही कामातून उत्तर देऊ असं त्यावेळी सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.